नमस्कार मित्रांनो, पुणे प्राईम न्यूज या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। निसर्गाने एक असा भयानक आणि विनाशकारी अवतार धारण केलाय ज्यामुळे आपल्या शेजारील देश नेपाळमध्ये एकाच रात्री प्रलय आलाय। काल नेपाळ आणि तिबेट सीमेवर झालेला महापूर इतका भीषण आहे की ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 165 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 133 हून अधिक भारतीयांसह तब्बल 1100 हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत। पण या घटनेतील सर्वात चक्रावून टाकणारी गोष्ट अशी आहे की नेपाळमध्ये कुठेही मुसळधार किंवा ढगफुटीसारखा पाऊस झालेला नव्हता, तरीही अचानक 33 फूट उंच चिखल आणि पावसाचा महाप्रलय लोंढा आला कुठून आणि अवघ्या काही मिनिटात संपूर्ण गावाच्या गावं 35 ते 40 फुटाचे भले मोठे पूल आणि हायड्रो पॉवर प्रोजेक्ट गिळकुंट करून गेला। सगळ्यात धक्कादायक म्हणजे पुराचा वेग इतका प्रचंड होता की मृतदेह घटनास्थळापासून तब्बल 150 किलोमीटर लांब वाहून गेले आहेत आणि आपल्या भारतातील कैलाश महासरोवर यात्रेसाठी गेलेले 133 हून अधिक नागरिक अजूनही नॉट रिचेबल आहेत। पाऊस नसताना नेपाळमध्ये हा महाप्रलय कसा आला, तिबेटमधील भूकंपाचा याच्याशी काय संबंध आहे आणि या महापुराचा धोका भारताला म्हणजे विशेषतः बिहारला कसा बसतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष भागात आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी समजून घेऊया की ही घटना नेमकी कुठे आणि कशी घडली। नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी अचानक परिस्थिती इतकी बिकट झाली की तिबेटच्या बाजूने वाहणाऱ्या लेंदे नदीतून पाणी आणि चिखलचा एक अवाढव्य लोड अतिशय प्रचंड वेगाने नेपाळच्या सीमेकडे धावू लागला। या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की भारत चीन नेपाळला जोडणारा ऐतिहासिक मित्री पूल काही सेकंदात उखडून वाहून गेला। पुढे हे लेंदे नदी नेपाळमधील भोटेकोशी नदीला जाऊन मिळते। भोटेकोशी नदीच्या पात्रात पाणी शिरताच पुराचे स्वरूप भयानक झाले। सीमावर्ती भागातील रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावात जेव्हा हा पाण्याचा लोंढा पोहोचला तेव्हा त्याची उंची तब्बल 33 फूट होती। कल्पना करा, 33 फूट उंच चिखलाची आणि पाण्याची लाट, तिथे असलेले ट्रान्सपोर्ट कस्टम ऑफिस, उभ्या असलेल्या मोठ्या ट्रक्स आणि अनेक इमारती काही क्षणातच जलसमाधी घेऊन गेल्या। इथून हा पूर स्कायफ्रू बेसी या पर्यटन स्थळावर आदळला। तिथे पर्यटकांची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लांगटंग खोल्या हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स होते। दुर्दैवाने हे सगळे प्रकल्प आणि इमारती या पुरात वाहून गेल्या। त्यानंतर हा प्रलय त्रिशुली नदीत विलीन झाला आणि नुवाकोटा, धादिंगी, चितवन आणि गोरखा या 4 जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले। आज रस्त्यावर सगळीकडे 4 ते 5 फूट चिखलाचा थर साचल्याने मदत कार्य पोहोचण्यास प्रचंड अडचणी येत आहेत। आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल, जर नेपाळमध्ये पाऊस नव्हता तर प्रचंड पूर आला कुठून, त्याच्या मागे नक्की वैज्ञानिक कारण काय आहे? तर मित्रांनो, या पुराचे मूळ कारण हे नेपाळमध्ये नसून तिबेटमध्ये होते। बुधवारी सकाळी तिबेटमध्ये अत्यंत उंच पर्वतीय भागात 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला। या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे तिथल्या एका पर्वतामधील अब्जावधी टनाचा प्रचंड मोठा हिमनग अचानक तुटला आणि थेट लेंदे नदीच्या पात्रात कोसळला। हा महाकाय बर्फाच्या डोंगरासोबत हजारो टन दगड आणि मातीचा ढिगारा नदीच्या पात्रात पडल्याने नदीले नैसर्गिक प्रवाह संपूर्णपणे अडकला गेला। तिथे काही काळासाठी एक भलं मोठं कृत्रिम तलाव तयार झालं, पण मागून येणाऱ्या पाण्याचा दाब इतका वाढला की तेथे बर्फाचा बंध अडकून फुटला आणि साचलेलं पाणी, लाखो हजारो लिटर पाणी एकाच वेळी 33 फूट उंच लाटेचा स्वरूप घेऊन खाली नेपाळच्या दिशेने धावले। भूकंपाने हिमनग तुटले आणि नैसर्गिक धरण फुटले। या एका पाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे पाऊस नसतानाही नेपाळमध्ये महाप्रलय आला। या संपूर्ण घटनेत आपल्या भारताची चिंता सर्वात जास्त वाढली आहे, कारण या पुराच्या विळख्यात कैलास मानसरोवरच्या यात्रेसाठी गेलेले भारतीय नागरिक आणि पर्यटन अडकलेले आहेत। ताज्या माहितीनुसार 133 हून अधिक भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहेत, ज्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये।
स्कायफ्रू बेसी या मानसरोवराच्या यात्रेच्या मार्गावरील प्रमुख थांबांचे ठिकाण असल्यामुळे तिथे अनेक भारतीय पर्यटक थांबलेले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारत सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भारतीय हवाई दल, हेलिकॉप्टर्स आणि NDRF चे विशेष पथके नेपाळमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी रवाना झाले आहेत. या दुर्घटनेने नेपाळमध्ये अजूनही हवामान अत्यंत खराब आहे. मुसळधार धुकं आणि रस्त्यांवरील चिखलामुळे हेलिकॉप्टर्स उतरण्यासाठी मोठे अडथळे येत आहेत. आतापर्यंत 33हून अधिक मृतदेह मूळ प्रलयात ठिकाणापासून 150 किलोमीटर अंतरावर वाहत गेलेले सापडले आहेत. यावरूनच या पुराच्या भीषणतेचा अंदाज येतो. तर मित्रांनो, हा महाप्रलय केवळ नेपाळपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याचा थेट फटका भारताच्या बिहार राज्यातल्या बसण्याचा सुरुवात झालेली आहे. तिबेट आणि नेपाळ मधून वाहणारी हीच नदी थेट भारतामध्ये प्रवेश करते आणि तिला आपण गंडक नदी म्हणून ओळखलं जातो. तिबेट पासून बिहार पर्यंतचा हा प्रवास 630 किलोमीटरचा आहे. जरी हे अंतर मोठे असले तरी नेपाळमधील पाण्याचा अवाढव्य फुगवटा आता बिहारच्या सीमेवर पोहोचलेला आहे. बिहार मधील वाल्मिकी नगर बॅगेज मध्ये पाण्याचा प्रवाह 60,000 क्युसेक वरून थेट 2.5 लाख क्युसेक वर पोहोचण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बिहार सरकारने आधीच 6 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केलेले आहे. कोसी आणि गंडक नदीच्या काठांच्या शेकडो गावांना रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि बिहारमध्ये NDRFच्या तुकड्या मैदानात तैनात करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, निसर्गाच्या या अवकृपेमुळे आज नेपाळ आणि भारत दोन्ही देश एक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध अजूनही सुरू आहे आणि मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर तुम्हाला निसर्गाच्या या भयानक रूपाविषयी आणि बदलाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा.